नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात। सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी राजकीय आपण बघतोय। नारायण राणे 19 एप्रिलला भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून कळते। नारायण राणे हे 19 एप्रिलला भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत अशी माहिती मिळते। नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून लोकसभेसाठी इच्छुक आहेत आणि त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केलेली होती आणि आता स्वतः नारायण राणे हे 19 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। भाजपकडून हा आपला उमेदवारी अर्ज ते भरणार आहेत। मात्र या जागेचा अद्याप पेच सुटलेला नाहीये, कारण किरण सामंत हे देखील रत्नागिरी सिंधुदुर्गमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवर स्वतः नारायण राणे आता 19 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून भरणार आहेत अशी माहिती समोर येते। नारायण राणे यांनी याआधीच आपल्या प्रचाराला देखील सुरुवात केलेली आहे। गावागावामध्ये जाऊन ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि आता 19 एप्रिलला ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आता भाजपच्या बोटात जाणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल, कारण नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून इच्छुक आहेत। त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केलेली होती आणि ते आता स्वतः 19 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। तर दुसऱ्या बाजूला शिंदेगडाचे किरण सामंत हे देखील रत्नागिरी सिंधुदुर्गमधून इच्छुक उमेदवार आहेत। त्यांनी देखील बराचदा प्रयत्न केलेले आहेत, त्यामुळे आता ही जागा नेमकी भाजपला सुटणार की शिवसेनेकडेच राहणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र दुसऱ्या बाजूला स्वतः नारायण राणे हे 19 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत।